विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये स्वागत आहे. आपण आज 10वीच्या चौथ्या प्रकरणाची सुरुवात करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आणि हे प्रकरण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये असणाऱ्या प्रॅक्टिस सेटचा जर विचार केला तर फक्त 2च प्रॅक्टिस सेट आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत आणि ज्या दोन्ही अत्यंत सोप्या आहेत. नाव in this chapter we have to study two types of examples. First one is construction of the similar triangles, first section, and another part that we have to study which is construction of tangent to a circle. ह्या दोन सेक्शनसाठी दोन वेगवेगळ्या प्रॅक्टिस सेट्स आपल्याला स्टडी करायचे आहे. सो फॉर द प्रॅक्टिस सेट, फॉर द फर्स्ट कन्सेप्ट आपल्याला पहिला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी बघायचा आहे, प्रॅक्टिस सेट 4.1. आणि यामध्ये आपल्याला सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. वी हॅव टू कन्स्ट्रक्ट अ सिमिलर ट्रायंगल. नाव सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जी प्रॅक्टिस सेट आपल्याला या ठिकाणी दिली गेली त्या प्रॅक्टिस सेटचा क्रमांक 4.1 आहे आणि ज्यामध्ये टोटल 4 एक्झाम्पल्स आहेत. देर आर 4 एक्झाम्पल्स इन दिस प्रॅक्टिस सेट. या 4 एक्झाम्पलपैकी 2 एक्झाम्पल्स हे एका विशिष्ट टाईपचे आहेत आणि राहिलेले 2 हे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. सो वी सीन दिस एक्झाम्पल सेपरेटली. एकदा आपण एका टाईपचे एक्झाम्पल स्टडी करूया. फर्स्ट अँड थर्ड हे एका टाईपचे एक्झाम्पल आहे अँड सेकंड अँड फोर्थ दिस आर द अनदर टाईप ऑफ एक्झाम्पल. आता या ठिकाणी 2 टाईप्स कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी आपण ऑब्झर्व करूया. मी पहिलं एक्झाम्पल तुमच्या समोर घेतो आहे. ट्रायंगल ABC, दिस इज सिमिलर टू द ट्रायंगल LMN. इन ट्रायंगल ABC हा जो पहिला ट्रायंगल आहे, या ट्रायंगल ABCमध्ये आपल्याला तिन्ही साइड्स, 3 sides we have given, AB, BC and CA. These are the 3 sides that we have given, and depending upon this we have to construct a triangle LMN which is similar to the ABC with the help of this ratio. या रेशोच्या साह्यानं आपल्याला हा LMN ट्रायंगल सिमिलर कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी आपण ट्रायंगल ABC आणि LMN या दोघांचं जर ऑब्झर्वेशन करत असेल तर या ठिकाणी या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स हा आहे की या दोघांमध्ये डिफरंट व्हर्टेक्स आहे. देर आर नो कॉमन व्हर्टेक्स इन दीज 2 ट्रायंगल्स. या दोन्ही ट्रायंगलमध्ये एकही कॉमन व्हर्टेक्स नाही आहे. मग आपण या ठिकाणी जे 2 एक्झाम्पल्स या ठिकाणी बघणार आहोत त्या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये एकही कॉमन व्हर्टेक्स असणार नाही आणि राहिलेले 2 एक्झाम्पल्स कॉमन व्हर्टेक्स असणारे आपण ऑब्झर्व करणार आहोत. सो या ठिकाणी 2 ट्रायंगल सिमिलर आहेत आणि दोघांमध्ये एकही कॉमन व्हर्टेक्स नसेल तर एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द गिवन. आपल्याला जे काही दिले त्यातनं आपण आन्सरला सुरुवात करूया. वी हॅव गिवन दॅट ट्रायंगल ABC दिस इज सिमिलर टू द ट्रायंगल LMN. दिस इज गिवन टू अस. हे आपल्याला दिलेलं आहे आणि जर 2 ट्रायंगल्स हे जर मला सिमिलर दिले जात असतील तर वी कॅन राईट द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. सो वन कॅन व्हेरी इझिली राईट ABचं करस्पॉन्डन्स मी जर घेत असेल तर AB शुड बी करस्पॉन्डिंग टू LM. दिस इज इक्वल टू BC लास्ट 2 याचं करस्पॉन्डन्स असणार आहे MN सोबत, BC अपॉन MN, अँड दिस इज फर्दर इक्वल टू फर्स्ट अँड लास्ट दॅट इज AC. दिस इज डिवायडेड बाय, इकडे सुद्धा फर्स्ट अँड लास्ट घ्यायचा, LN. दिस इज गिवन टू अस. पण यापैकी BC अपॉन MN याची किंमत आपल्याला एक्झाम्पलमध्ये गिवन आहे. दिस इज गिवन टू अस. दिस इज BC अपॉन MN विच इज गिवन टू बी 5/4. हे आपण या ठिकाणी मांडू शकतो 5/4. आणि आता ह्या राहिलेल्या दोघांसोबत मी जर इक्वेट करत असेल तर आपल्याला या ठिकाणी LMN याच्या किमती मिळू शकतात. मी एकदा पहिला आणि 5/4 यांना इक्वेट करतो आहे. नाव हियर AB अपॉन LM दिस इज इक्वल टू 5/4. AB अपॉन LM इक्वल टू 5/4. AB अपॉन LM पैकी AB मला दिलेला आहे विच इज गिवन टू बी 5.5. मी या ठिकाणी रिप्लेस करतो आहे 5.5 डिवायडेड बाय LM. दिस इज इक्वल टू 5/4. मी जर क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करत असेल, इफ आय क्रॉस मल्टिप्लाय इट देन वी विल गेट 5 multiplied by LM equal to 5.5 multiplied by 4
आणि म्हणून फायनली LM दिस इज इक्वल टू 5.5 मल्टिप्लाइड बाय 4 डिवायडेड बाय हा 5 इकडे डिवायडेशनमध्ये येणार आणि मी हा 5ने जर इथे मल्टिप्लाय केलं तर ते होणार आहे 1.1. सो फायनली LM विच इज कम्स आउट टू बी 1.1 मल्टिप्लाइड बाय 4 दॅट इज 4.4 सेंटीमीटर. दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ द सेकंड ट्रायंगल. लक्षात घ्या, पहिल्या ट्रायंगलच्या आपल्याला तिन्ही साईड्स दिल्या होत्या. आपल्याला हा ट्रायंगल काढता येणं सहज शक्य आहे आणि याच्या साहाय्यानं आता आपल्याला दुसरा जो ट्रायंगल आहे त्याच्या तिन्ही साईड्स आपल्याला मिळवायचे आहे. 1, 2 अँड 3 त्यातली एक मिळवली. नाव वी विल गो फॉर द अनादर. आता आपण मधला आणि लास्ट याला इक्वेट करूयात. सो BC अपॉन MN विच इज इक्वल टू 5/4 BC अपॉन MN इक्वल टू 5/4. हियर परत एकदा मला BCची व्हॅल्यू रिप्लेस करता येऊ शकते. 6/MN दिस इज इक्वल टू 5/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन मी जर करत असेल तर 5 मल्टिप्लाइड बाय MN 5 मल्टिप्लाइड बाय MN इक्वल टू 6 into 4 24 and finally MN this is equal to 24/5. मी जर डिवाइड करत असेल तर वी विल गेट MN इक्वल टू 5 4 20 4 उरले पॉईंट आणि 8 पंचे 40 4.8. आणि फायनली लास्ट दोन इक्वेट करूया. सो AC अपॉन LN इक्वल टू 5/4 ज्यामध्ये ACची किंमत आपल्याला लिहिलेली आहे 4.5 डिवायडेड बाय LN आपल्याला अननोन आहे कॅल्क्युलेट करायचा 5/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन मी जर करत असेल तर 5 मल्टिप्लाइड बाय LN इक्वल टू 4.5 मल्टिप्लाइड बाय 4. सो फायनली LN इक्वल टू 4.5 मल्टिप्लाइड बाय 4 डिवायडेड बाय 5. 5ने याला आपण भाग देऊ शकतो. 9चा भाग जाणार. सो LN इक्वल टू 9 मल्टिप्लाइड बाय 4 36 आणि एकाच्या अगोदर डेसिमल पॉईंट आणि म्हणून 3.6 सेंटीमीटर. सो दीज आर द 3 व्हॅल्यूज दॅट वी रिक्वायर्ड. दिस इज द फर्स्ट दुसऱ्या ट्रायंगलची सेकंड साईड अँड थर्ड साईड अशा या तिन्ही साईड्स आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्या. वन्स वी गॉट दीज 3 साईड्स नाव वी हॅव टू गो फॉर द कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला कन्स्ट्रक्शनकडे जायचं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये एकदा आपण पहिला जो ट्रायंगल दिलेला आहे तो ट्रायंगल या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण AB ही साईड या ठिकाणी ड्रॉ. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत या उत्तरामध्ये जे 2 ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दिले होते त्या दोन्ही ट्रायंगलच्या ज्या साईड्स आपण काढू शकतो त्या सगळ्या साईड्स या ठिकाणी फाइंड आउट केल्या. ट्रायंगल ABCच्या ऑलरेडी तिन्ही साईड्स आपल्याला प्रोव्हाइडेड होत्या, दिलेल्या होत्यात आणि या सिमिलॅरिटीचा आधार घेऊन आपण दुसरा ट्रायंगल म्हणजे LMN याच्या तिन्ही साईड्स मिळवल्यात. LM, MN आणि LN. आणि एकदा जर आपल्याला ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स माहिती असतील तर आपल्याला त्याचं कन्स्ट्रक्शन हे सहज करता येऊ शकतं. सगळ्यात पहिले आपण पहिल्या ट्रायंगलच्या कन्स्ट्रक्शनकडे जाऊया. ट्रायंगल ABCमध्ये सगळ्यात पहिले आपण AB ही साईड घेऊया. सो स्केलच्या साह्यानं अगदी ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. AB ही साईड घ्यायची आपल्याला 5.5. सो हियर AB 5.5 एक्झॅक्ट स्केलच्या साह्यानं आपण हे मोजून घेणार आहोत. सो दिस इज द साईड AB ही साईड आपण या ठिकाणी घेत आहोत आणि ह्या AB झाल्यानंतर याची मेजरमेंट असणार आहे 5.5. तुम्हाला समजावं किंवा या व्हिडिओत क्लिअर यावं यासाठी मी फक्त पेनाच्या साह्यानं ही ड्रॉ करत आहे. नाव कोणी सगळ्यांना ही सूचना असेल की तुम्ही सगळ्यांनी फिगर ड्रॉ करत असताना ही जी ड्रॉईंग तुम्ही करणार आहात ती पेन्सिलच्या साह्यानं करणार आहात. ट्रायंगलचे कन्स्ट्रक्शन तुम्ही करणार आहात ते पेन्सिलच्या साह्यानं करायचं आहे. व्हिडिओत क्लिअरिटीसाठी फक्त मी या ठिकाणी स्केच पेनचा उपयोग करतो आहे. हा झाला आपला AB साईड. त्यानंतर A आणि B ज्या दोन्ही व्हर्टेक्सला आपण नावं देणार आहोत. दिस इज A, दिस इज B. नाव A पासून
मला सी पॉईंट ठरवायचा आहे. CA 4.5 A B आणि सी हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी. तर ए पासून सी हा पॉईंट मी ठरवतो आहे, तो आहे 4.5. त्यामुळं स्केलवर बरोबर ॲक्युरेट 4.5 एवढं मेजरमेंट आपल्या कंपॉसमध्ये घ्यायचं आहे. 4.5 मेजरमेंट हे ॲक्युरेट घ्यायचं आहे. या पद्धतीत तुम्ही बघू शकता 4.5 एवढं मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि हे मेजरमेंट घेऊन एवर कंपॉसचं टोक ठेवत समोरच्या साईडनं एक आर्क घ्यायचा आहे 4.5 एवढ्या अंतरावरती. आणि त्यानंतर बी पासून सी हा पॉईंट हा दिलेला आहे 6. आणि म्हणून परत एकदा आपण स्केलच्या सहाय्यानं 6 सेंटीमीटर एवढं अंतर आपण आपल्या कंपॉसमध्ये घ्यायचं आहे. दिस इज हाऊ 6 सेंटीमीटर. आणि हा 6 सेंटीमीटर घेतल्यानंतर तो आर्क आपण बी पासून घेणार आहोत. आता या ठिकाणी हे दोन आर्क एकमेकांना छेदत नाही असं आपल्याला जाणवत आहे. आणि म्हणून परत एकदा मी ए पासून सीचं जेवढं अंतर होतं 4.5 तेवढं एकदा परत कंपॉसमध्ये घेणार, कारण मला तो आर्क हा वाढवून घ्यायचा आहे. आणि तेवढं अंतर घेतल्यानंतर आपण एवर टोक ठेवून त्या आर्कला परत इन्क्रीज करणार आहोत या पद्धतीने, एकमेकांना छेदतील या पद्धतीने. आणि हा जो वरचा पॉईंट असणार आहे इट विल बी सी फॉर अस. आणि आता ABC यांना मी जॉईन करून घेणार आहे. सो दिस इज हाऊ ए आणि सी यांना मी जोडणार आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर बी आणि सी हा पॉईंट मी जोडणार आहे. सो दिस इज द फर्स्ट ट्रायंगल वी हॅव टू ड्रॉ ABC. आता या दोघांमध्ये एकही वर्टेक्स कॉमन नाही, त्यामुळे आपण सेपरेट LMN काढणार आहोत. सगळ्यात पहिले ABचं करस्पॉन्डन्स मी जर घ्यायला गेलो, ABचं करस्पॉन्डन्स तर ते कोणासोबत येणार आहे, LM सोबत येणार आहे. त्यामुळं LM ही साईड आपण सगळ्यात पहिले घेणार आहोत, ती खालच्या दिशेनं असणार आहे. सो LM ही घ्यायची आहे आपल्याला. किती घ्यायची आहे? सो हिअर वी हॅव LM साईड आपल्याला घ्यायची आहे 4.4 एवढ्या अंतरावर. परत एकदा मी स्केलचा उपयोग करतो आहे. सुरुवात करणार या ठिकाणीपासून 4.4 ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायची आहे स्केलच्या साह्यानं. ठीक आहे. सो दिस इज अवर LM. याला नाव आपण या ठिकाणी देणार आहोत. सो दिस इज LM ज्याची लेंथ आहे 4.4. नाव आता ACचं करस्पॉन्डन्स आपण बघितलं. ACचं करस्पॉन्डन्स तर कोणासोबत येणार आहे, LN. आणि म्हणून LN मध्ये जेवढं अंतर आहे 3.6 एवढं अंतर आपण आपल्या कंपॉसमध्ये घेणार आहोत. LN हा पॉईंट ठरवण्यासाठी 3.6 म्हणून 3.6 एवढं मेजरमेंट येईल, एवढं अंतर आपल्या कंपॉसमध्ये घ्यायचं आहे. या पद्धतीने 3.6 मेजरमेंट येईल अशा पद्धतीने घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही. दिस इज 3.6. आणि हे घेतल्यानंतर Lवर कंपॉसचं टोक ठेवून आपण समोरच्या दिशेने एक चॉक घ्यायचा आहे. थोडासा मोठा घेऊया म्हणजे परत वाढवण्याची गरज पडणार नाही. आणि सगळ्यात शेवटी राहिला आहे MN आहे 4.8 एवढं अंतर आपण घेणार आहोत आपल्या. बरोबर घ्या 4.8 म्हणजे 4च्या नंतर 8वी रेष आपल्याला घ्यायची आहे 4.8 इन दिस वे. आणि तो आर्क आपल्याला घ्यायचा M वर ठेवून या पद्धतीने. आणि हा जो वरचा पॉईंट असणार आहे इट विल बी LMN फॉर अस. आणि त्यानंतर याला आपण जॉईन करणार आहोत. सो इट विल गिव्ज अस अवर रिक्वायर्ड सेकंड सिमिलर ट्रायंगल सॅटिस्फाईंग द गिवन कंडिशन्स. हा एक जोडला आहे आपण आणि याला आपण या ठिकाणी जोडतो आहे. सगळ्या साईडची मेजरमेंट आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ACची लेंथ आहे या ठिकाणी 4.5. BCची लेंथ आहे 6. LM तर मांडलेला आहे आपण. LN आहे 3.6 आणि MN आहे 4.8. सो दिस इज हाऊ वी कॅन ड्रॉ अ सिमिलर ट्रायंगल्स. जेव्हा ह्या दोन ट्रायंगल्समध्ये एकही कॉमन व्हर्टेक्स नसेल तेव्हा आपल्याला त्याच्या साईडचा प्रपोर्शनचा उपयोग करून उरलेल्या ट्रायंगलच्या सगळ्या साईड्स मिळवायच्या आणि दोघांना सेपरेट कन्स्ट्रक्ट करायचं. सो दिस इज वन ऑफ द सिम्पलेस्ट एक्झाम्पल. याच पद्धतीचं आणखी एक एक्झाम्पल आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे. एक्झाम्पल नंबर ते असणार आहे 3rd. अगदी याच पद्धतीनं तुम्ही सिमिलरिटीचा उपयोग करा. दुसऱ्या ट्रायंगलच्या सगळ्या साईड्स किंवा अँगल जे असेल ते आपण तुम्ही मिळवायचं आहे आणि त्यांना कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तिसरं एक्झाम्पल हे तुमच्यासाठी ठेवतो आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जर व्हर्टेक्स कॉमन असेल तर कन्स्ट्रक्शन कसं करायचं त्यासोबत भेटणार आहोत. थँक्यू.